गेले कित्येक वर्ष हा कार्यक्रम वर्सोवा विधानसभेतर्फे शैलेश पानसरे यांचे सर्व सहकारी आयोजित करतात. आणि मला तर वाटतं की 20 वर्ष मी स्वतः या कार्यक्रमाला येतो. या कार्यक्रमाचा उद्देश हा की जे विद्यार्थी आणि ज्या शाळा आपापल्या या क्षेत्रात जे अतिशय अतुलनीय कामगिरी करतात त्या विद्यार्थ्यांचा आणि त्या शाळांचा गौरव करणं. आम्हाला जी शिकवण दिली की ज्या घरात आपण राहतो किंवा जे आपलं राहणं आहे, जिथलं आपलं वास्तव्य आहे, त्या सर्वात चांगल्या आणि वाईट प्रसंगात त्या लोकांबरोबर उभं राहणं. आणि ज्या वेळेला विद्यार्थी चांगलं यश मिळवतात तर त्याचं यश पहिलं त्याचं कौतुक स्वतःच्या घरात केलं पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण जे प्रतिथे यश मिळवलेले विद्यार्थी आहात, तुमचं हे कौतुक तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. कारण हे कौतुक तुमचं तुमच्या घरात झालं आहे. मला आजही आठवतंय की कित्येक विद्यार्थी पुढे भविष्यात जाऊन कुठेतरी मोठे होतात आणि आम्हाला कुठेतरी भेटतात आणि त्यावेळेला सांगतात की सर, एक 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आपल्या हातून आमचा सत्कार झाला होता आणि आज मी या कंपनीत मोठ्या मॅनेजर पदावर आहे, मी कोणतरी मोठा इंजिनियर आहे, मी कोणतरी मोठा वकील आहे आणि तुम्ही त्यावेळेला माझा सत्कार केला होता. वर्सोवा विधानसभेतर्फे माझा सत्कार केला होता, शिवसेनेने माझा सत्कार केला होता. आणि तो विद्यार्थी ज्या मोठ्या आत्मविश्वासाने आम्हाला सांगत असतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की आज आम्हाला भरून पावल्यासारखं झालंय की तुझ्या यशामध्ये जे कौतुक आम्ही केलंय ते 20 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर देखील त्याच्या ते लक्षात आहे. हे शिवसेनेचं काम. आज आयुष्याच्या पहिल्या टप्प्यावरती तुम्ही आज चांगलं यश मिळवलेलं आहे. पुढे जाऊन तुम्हाला खूप काम करायचं आहे. परंतु हे काम करत असताना 2 गोष्टींची फार आठवण ठेवावी लागते की आपल्याला जे यश मिळाले त्या यशामध्ये आपल्या आई वडिलांचा फार मोठा सहभाग आहे आणि त्याचबरोबर ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचा देखील मोठा सहभाग आहे. मी सर्व शैलेश पानसरे आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं खास मुद्दामून अभिनंदन करतो की आपण फक्त विद्यार्थ्यांचा सत्कार करत नाही तर त्या शाळांचा देखील आपण सत्कार करतो की ज्या शाळांना असे चांगले गुणवंत विद्यार्थी घडवले त्या शाळांचा देखील हा सत्कार इथे नेहमी होतोय. आणि या शाळांना एक प्रोत्साहन मिळतं की आयुष्यामध्ये असे चांगले विद्यार्थी घडवण्याचं. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण आपल्या आयुष्यात इथून जी काही भरारी घ्याल ती फार मोठी असेल. आणि तुमच्या या भरारीला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलोय. माझ्यातर्फे, माझ्या पूर्ण परिवारातर्फे, शिवसेना परिवारातर्फे तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. हा जो तुमचा गुणगौरव इथे आहे, हा गुणगौरव समारंभ आयोजित करताना प्रत्येक वेळी मी इथे आलो तेव्हा मी शाखा प्रमुख या नात्याने आलो, गटप्रमुख या नात्याने आलो, उपविभाग प्रमुख या नात्याने आलो. माझ्या मिसेस शाहिदा आलम खान या नगरसेविका झाल्या, त्यांच्या बरोबर पण मी आलो. आज पहिल्यांदाच 25 वर्षानंतर शिवसेनेचा आमदार या नात्याने आलेला आहे. त्याचा जो आनंद आहे तो आनंद तुम्हा सगळ्यांना, मला आणि या व्यासपीठावर बसलेले सर्व आमचे जे नेतेगण आहेत त्यांना आहे. इथे बसलेले जेवढे आहेत मुलं, त्या मुलांना फक्त एवढं सांगू इच्छितो की आज तुमचा जो गुणगौरव आहे हा विभाग प्रमुख आमचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या शुभ हस्ते होणार. गुणगौरव हा समारंभ फक्त गुणगौरव म्हणून एवढं तुम्ही थांबू नका. आपल्या बरोबर जे आलेले पालक आहेत त्या पालकांबद्दल मी थोडासा बोलू इच्छितो. आज तुम्ही 10वी पास झालेला आहात. 10वी पास झाल्यानंतर तुम्ही 11वी मध्ये जाणार आहात. म्हणजे आज तुम्ही एक स्टेप
पुढे ज्युनियर केजी पासून तुमची सुरुवात झाली असेल, मग ज्युनियर केजी नंतर सिनियर केजी नंतर तुम्ही पहिलीमध्ये जेव्हा गेलात तेव्हा खरोखर सुरुवात तुमची पहिलीपासून झालेली आहे. पहिलीपासून जेव्हा तुम्ही पाचवीमध्ये गेलात तर दुसरा तुमचा टप्पा झालेला आहे आणि पाचवीपासून तुम्ही जेव्हा 10वीत गेलात तो तुमचा तिसरा टप्पा होता आणि आता तुमचा चौथा टप्पा झाला आणि तुम्ही ह्या वयात आहात. एक लक्षात ठेवा, ह्या वयात तुम्ही आहात. हा वय सर्वात चांगला पण असू शकतो आणि जर आपण विचार केला तर सगळ्यात खराब वय जर असेल तर हा जो आज तुमचा आहे. ह्या वयात जर आपण सरळ वागलो, ह्या वयात जर आपण पुढे आपल्याला काय करायचं आहे ह्याच्याबद्दल जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपला पुढचा जो जीवन आहे तो एकदम सरळ होईल. Respected principals, teachers, parents, and my dear आजचा जो कार्यक्रम आहे हे कार्यक्रम बघून मला खूप आनंद झाला, कारण गेली 30 वर्ष आम्ही जातीय सलोख्यासाठी काम करतो आणि ते आज इथे बघून बघायला मला आनंद झालेला आहे की एवढी मुलं सर्व जाती धर्माची आज आपल्यामध्ये आहे. I should congratulate Shailesh Kanseri and his entire team for promoting community harmony in this society. It has been a great event that I have been noticing, because this is also a form of promoting communal harmony in this society, and really by promoting such activities we are going to maintain communal harmony in this society. एक बार फिर सभी बच्चों को बहुत बहुत शुभकामनाएं, congratulating you in all your future endeavors. God bless you. Thank you. आम्ही अजय सरांच्या आणि अनिल गोरख साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी करावं आणि अजय सर म्हणजे उचित म्हणजे आम्हाला या ठिकाणी जे पाहुणे लाभले ते शिक्षणावरती अतिशय चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. ते स्वतः इन्स्टिट्यूट चालवतात. त्यांच्या एकता मंचच्या मार्फत ते अनेक लोकसेवा करत असतात. कुठे वया वाटप, कुठे बॅग वाटप, कुठे मेडिकल कॅम्प, हे त्यांचं सातत्याने चालू असतं. मला असं वाटत नाही की एखादा आठवडा असा नसली गेला की ज्यावेळेला एकता मंचचा कार्यक्रम नसतो. आणि सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व मंडळ यांच्यासाठी त्यांची दारं खुली असतात. मी अनेक वेळा भेटतो त्यावेळेला लक्षात येतं की त्यांच्या ऑफिसमध्ये सतत गर्दी असते आणि प्रत्येक विषयासाठी मदत, म्हणजे महापालिकेची असेल, राज्य शासनाकडे असेल, कोणत्या हॉस्पिटलसाठी मदत असेल, ही मदत ते नेहमी करत असतात. त्यामुळे असं व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमाला लाभलं आहे यासाठी आम्ही नशीबवान आहोत. त्यांनी असा हात सर्व विद्यार्थ्यांवरती ठेवला होता, आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती असा जाऊन द्या. मी आता जास्ती न बोलता, कारण मला माहिती काही मुलं तर 6 वाजल्याच्या आधीपासून येत असते. त्यामुळे मी परब साहेबांना विनंती केली की मी कार्यक्रम सुरू करतो, म्हणजे आणि पलीकडे आहे त्याच्या अंजलीस्वरूपी येत आहे तोपर्यंत जी आमची काही प्रमुख व्यक्ती ज्यांचं मार्गदर्शन करणं किंवा ऐकणं फार महत्त्वाचं आहे, अशा सर्वांना मी मार्गदर्शन करण्यासाठी सांगतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकांना सुद्धा खरोखर धन्यवाद देतो. आज अनेक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महिला या ठिकाणी आहेत. सकाळी फोन आला मला, माझ्या नातीला बक्षीस मिळालं आहे. मी ठीक आहे, आम्ही त्या नाही आहे, ठीक आहे आम्ही तुमच्या घरी पाठवू. तेव्हा नाही, मला माझ्या नातीचं बक्षीस द्यायला मला यायचं आहे आणि मी स्टेजवर येणार. आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. वर्सोवा विधानसभा क्षेत्र की ओर से इस वर्सोवा विधान क्षेत्र में जो विद्यार्थी जिन्होंने
बहुत अच्छे मार्क्स लिए हैं, जिन्होंने बहुत बड़ा सक्सेस पाया है, वो सभी बच्चों का यहाँ पर सम्मान किया गया। उसी के साथ में उस बच्चों को अच्छी पढ़ाई और तालीम देने वाले स्कूल्स का भी यहाँ पर सम्मान किया गया। और सबसे भाग्यशाली क्षण हमारे लिए यह है कि वर्सोवा विधान क्षेत्र में अजय कौल सर, जिनका इस शिक्षण क्षेत्र में बड़ा योगदान रहा है, आज उनके हाथ से ये बच्चों का सम्मान किया गया। शिवसेना का जो 80% समाजकारण 20% राजकारण की जो नीति है, वो समाजकारण का एक काम है जो शैलेश फंड से इस विधानसभा के विधानसभा संगठक, उनके सब साथी, इस विधानसभा के आमदार हारून खान, हमारे उपनेता अमोल भैया कीर्तिकर, हमारी महिला आघाड़ी की विभाग संगठिका भागवताई, ये सब लोग इस कार्यक्रम के लिए मौजूद है। और मुझे ऐसे लगता है कि ये हमारा पारिवारिक जो कार्यक्रम है, जिससे जो बाला साहब ने हमको सीख दी है कि जिस लोगों के बीच में रहते हो उस लोगों के लिए अच्छा काम करो, समाज का काम करो। मुझे ऐसे लगता है कि ये एक प्रोग्राम जो है वो सामाजिक काम है और जो वर्सोवा विधानसभा की ओर से हर साल होता है। बहुत अच्छे जो नंबर लाए उस पर क्या? मैं तो बहुत खुश हूँ कि यहाँ पर आने के बाद में आज जैसे मुझे बताया कि 100% रिजल्ट वाली स्कूल्स, मुझे ऐसे लगता है कि सबसे ज्यादा वर्सोवा में ही होगी, क्योंकि मैंने वो लिस्ट देखी तो 100% रिजल्ट और 98%, 97%, मतलब जिसको मराठी में हम लोग नररत्न कहते हैं कि जिससे 101 बढ़ के जो होता है, तो वैसे 101 बढ़ के क्वालिटी के स्टूडेंट्स इस वर्सोवा विधानसभा में मैंने देखे। देखिए, सबसे बड़ी खुशी की बात है कि पिछले 40 वर्षों से शैलेश फंसे जी ये कार्यक्रम आयोजित करते हैं, और इससे बड़ी खुशी की बात क्या हो सकती है कि वो बच्चों को इतना सारा प्रोत्साहन कर रहे हैं, स्कूलों को इतना प्रोत्साहन दे रहे हैं कि ये एक मोटिवेशन होता है जो प्रिंसिपलों को, टीचरों को और बच्चों को मोटिवेट करता रहता है कि हमें अच्छे से अच्छा अंक पाना चाहिए। और शिक्षा में प्रोग्राम है, हर साल ऐसा प्रोग्राम किया जाता है विधानसभा में, प्रोग्राम को लेकर क्या? जैसे मैंने आपको कहा कि ये सच्ची बहुत ही अच्छा उपक्रम है, और उसके लिए मेरी तरफ से शिवसेना पार्टी को, उनके सभी सभासदों को मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं कि ये ऐसे ही कार्यक्रम करते रहे और इसी तरह से बच्चों का हौसला अफजाई करते रहे। सर काय सांगा तुम्हाला आपण काय वाटतं? एक शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं नाव आहे, अजून तुम्हाला काय जाणवतं की त्यामध्ये आहेत विद्यार्थी, त्यांना याची गरज आहे? मुलांना जेवढा प्रोत्साहन केला तेवढा कमी आहे. मुलांना मोटिवेशन फॅक्टर हे खूप मोठा रोल प्ले करतो. आणखी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला त्यांना मोटिवेट करता येईल, त्यांना गायडन्स करता येईल. कारण आज आपण बघायला गेलो की शिक्षण क्षेत्रात कितीतरी न्यू कोर्सेस आपण सुरू करतोय, आणखी न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे कितीतरी क्षेत्र ओपन आहेत. तर जर मुलांना एक प्रॉपर गायडन्स किंवा एक अवेअरनेस आला तर मुलांना खरोखर ते उपयोगी पडेल. मिळाले उत्कृष्ट शिक्षक असतील, ते महाराष्ट्र राज्यात असतील, मुंबईसाठी असतील, परंतु या आपल्या अंधेरी वर्सोवा विधानसभेतील लोकांची एक मागणी आहे की अजय सरांना पद्मश्रीसाठी आपण प्रयत्न करावेत, कारण की त्यांची आणि ते आपल्या विभागामध्ये आता सुरुवात झालेली आहे. तर आमचं म्हणणं असं की आपणही त्यासाठी आम्हाला मदत करावी त्यांना पद्मश्री मिळण्यासाठी. शैलेश फणसे यांनी जी मागणी केली म्हणजे सगळ्यांच्या मनातली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी घालवलं आणि जे खरोखर पद्मश्री अवॉर्डचे दावेदार आहेत, ज्यांना मिळालंच पाहिजे, अशा कौल सरांसाठी माझी जेवढी काही जी शक्ती आहे ती मी पूर्णपणे वापरीन. मी मुख्यमंत्र्यांकडे स्वतः जाईन आणि महाराष्ट्र शासनातर्फे हे नाव दिल्लीला पाठवण्यासाठी पूर्ण सगळी ताकद आणि आमचे जेवढे काही सहकारी आहेत वेगवेगळ्या विविध पक्षामध्ये, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडे ही शिफारस पाठवू की कौल सरांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. तर काय सांगा, ज्या पद्धतीने आपण खूप काय सांगितलं, आपल्या शिक्षणाबद्दल सुद्धा सांगितलं, आम्हाला अभिमान वाटला की ज्या पद्धतीने आपण आज आमदार झालात, एक सामाजिक महानगरपालिका शाळेतून शिकून, आणि आज ज्या पद्धतीने मुलं जे अभ्यास करतायत, कसं वाटतंय? मी
स्वतः महानगरपालिका शाळेत शिकलेलो आहे आणि आज मी आमचा मराठी हा आज सक्ती होता आणि हिंदी याच्यावर आज मी स्वतः भाष्य केलेलं आहे. लोकांना समजलं पाहिजे की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आहोत आणि मराठी सक्ती म्हणजे आपण हा महाराष्ट्रात राहणारे आहोत, मुंबईमध्ये राहणारे आहोत, म्हणून आम्ही मराठी सक्तीची फक्त गोष्ट केली होती. आम्ही कोणत्याही हिंदी भाषिकला मारण्याची किंवा त्यांना धमकवण्याची किंवा त्यांना बळजबरीने मराठी बोला यासाठी आम्ही कोणताही कार्यक्रम घेत नाहीये. म्हणून मी स्वतः मैंने आज यहाँ पर मैं खुद डीएमसी के स्कूल से पढ़ा हुआ हूँ और आज यहाँ पर आमदार के पद तक मैं पहुँचा हूँ. मैंने यही कहा कि हिंदी की सख्ती जो की गई थी स्कूल के लिए, इसका हमें विरोध था. हम लोगों ने उसी का विरोध किया था. इसलिए हम महाराष्ट्र में रहते हैं, मुंबई में रहते हैं, तो मराठी की सख्ती पहले होनी चाहिए. जबरदस्ती से आप पे मराठी लादने की बात हमने नहीं कही. हिंदी बोलने वाले, हिंदी में बात करने वाले मुंबई में कल भी थे, आज भी है, भविष्य में भी रहेंगे. हमें कोई भी हिंदी बोलने वाले को ना मारना है, ना पीटना है, ना कोई उनसे झगड़ा है. हमारा सिर्फ इतना ही कहना है कि आप जो लैंग्वेज डाल रहे हो उस लैंग्वेज डालने के बाद में आपको जो पहली जो लैंग्वेज होनी चाहिए वो मराठी होनी चाहिए. उसकी हमने सख्ती की बात की है. मेरे परिवार में मेरी माँ और पापा और मेरा छोटा भाई है. तो इस रास्ते में मेरे मम्मी और मेरे पापा दोनों ने मेरी बहुत हेल्प की है. दोनों इंजीनियर्स हैं और मैथ्स और साइंस में जो भी मुझे डाउट्स होते थे वो सारे उन्होंने हेल्प की है मुझे. मैंने सुना है कि आपने कोई कोचिंग नहीं लिया है, सही है? हाँ, कोचिंग की कोई ज़रूरत ही नहीं है क्योंकि एनसीईआरटी के जो टेक्स्ट बुक्स है उन लाइन्स से ही क्वेश्चन पेपर्स में क्वेश्चन आते हैं. सेम लाइन्स ही आती है. तो फिर कोचिंग जाके वैसा कुछ फायदा है नहीं. अगर तुम टेक्स्ट बुक ठीक से पढ़ते हो बहुत ही सिंसियरली तो फिर तुम्हें कोई एक्स्ट्रा कोचिंग की जरूरत नहीं. मेरा यही मैसेज रहेगा कि अगर आप अच्छे से मेहनत करके सिंसियरली पढ़ाई करते हो, डेली प्रैक्टिस करते हो, तो फिर आपको डेफिनेटली उसका फल मिलेगा. मेरा नाम सौ अपर्णा भास्कर तावड़े. मैं रिटायर्ड प्रिंसिपल हूँ फ्रॉम बीएमसी मुंबई महानगरपालिका से. और अभी जो मधुरा सावंत आपके साथ बातचीत की वो मेरी नाती है और शुरू से ही वो सिंसियर लड़की है. उसकी सिंसियरपन का यानी उसने जो अभी बोली हो आपको एनसीईआरटी के बुक उसने थरली पढ़े हैं. आप देखेंगे उसके बुक तो बुक दिखाई नहीं देता. मूल जो छपाई है वो दिखाई नहीं देती. उसके जो नोट्स है उसी बुक में ही है. इतना उसने वो अभ्यास किया है. बाकी के विद्यार्थियों को भी मेरी यह सलाह है कि आप थरली बुक्स पढ़ो. बुक्स पढ़ के ही आप ज्यादा यशस्वी हो जाएंगे. नमस्ते, मेरा नाम अभिजीत सावंत है. मेरी बेटी मधुरा सावंत इस वर्ष 10वीं कक्षा में 98.4% मिले उसको. तो बेसिकली उसी की मेहनत है. हम तो सिर्फ उसको जितना सपोर्ट कर सकते थे वो किया. जो किताबें चाहिए वो ला के दी. बाकी पढ़ाई तो उसने खुद ने की है जो भी. और स्कूल की जो मेहनत है, स्कूल के टीचर्स ने जो उनके ऊपर मेहनत की, आई थिंक उसी का नतीजा है. घर के हालात क्या वीक है या नहीं ऐसा कुछ नहीं. घर में सब कुछ ठीक ठाक है. उसमें क्या जैसा विदाउट उसमें हाँ, अरे हाँ, क्लासेस का नहीं जाने का डिसीजन उसी का था. क्योंकि हमने जो देखा था कि क्लासेस में आने जाने में जितना वक्त जाता है उससे अच्छा है कि वो खुद से पढ़ाई करे, टेक्स्ट बुक से पढ़े. और अभी तो यूट्यूब ऑनलाइन मटेरियल अवेलेबल रहता है. तो ऐसा मेरा भी यही मानना था कि अगर आप स्कूल में जाके जो सीखते हो वहाँ पे आपको कुछ समझ में नहीं आता है तो आपको क्लासेस की ज़रूरत है. वरना क्लासेस ऐसा नहीं किए तो भी चलता है. तो इसीलिए हम लोगों ने क्लासेस किए नहीं. वेयर इट्स नॉट कि फाइनेंशियली कुछ प्रॉब्लम है इसलिए क्लासेस नहीं किए. बट देन ये मानना था कि अगर हमें जो स्कूल में सिखाते हैं वो अगर सही से समझ में आता है तो क्लासेस की कोई जरूरत नहीं. मेहनत आपकी बहुत रहेगी, इसके बहुत ज़्यादा है तो क्या करें? मैं यही कहूँगी कि सिंसियरली पढ़ने पर इतना रिजल्ट अच्छे से आ सकता है.
घर में मम्मी पापा की हेल्प यही थी कि उन्होंने वो जो डाउट्स मुझे जो भी आते थे साइंस और मैथ्स में, वो उन्होंने हेल्प किया सॉल्व करने में। बाकी आई वाज डिपेंडेंट ऑन स्कूल टीचर्स। इनिशियली लगा था, पर अगर तुम स्कूल डेली अटेंड करते हो, जो मैंने किया 100% अटेंडेंस, तो तुम्हें डेली जो क्लास में टीचर्स बताते हैं, जो छोटी छोटी बातें वो भी याद रखते हो, तो फिर तुम्हें एंड तक क्लासेस की कोई ज़रूरत नहीं है। तो फिर मुझे कुछ नहीं ऐसा लगा। यूनिट टेस्ट, पीरियोडिक टेस्ट होते रहते हैं स्कूल में, तो इवन दो क्लासेस नहीं जा रहे तो भी आपको क्या समझ में आ रहा है वो आपके रिजल्ट से पता चलता है। पीरियोडिक टेस्ट और यूनिट टेस्ट जो होते रहते हैं स्कूल में, तो उस हिसाब से बोर्ड एग्जाम्स आर जस्ट अनदर स्टेप।